ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली चैतन्यला विचारते, भाऊजी त्या वाईनबद्दल काही कळालं का? तर चैतन्य म्हणतो, नाही ना, खरं तर ती नंबर प्लेट्स फेक निघाली, त्यामुळे त्याच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन मिळणं शक्यच नाही. तर सायली म्हणते, म्हणजे आपल्याला काहीच माहिती मिळणार नाहीये का? अर्जुन म्हणतो, जर ती नंबर प्लेट खरी असती तर आतापर्यंत आपण त्या माणसांपर्यंत पोहोचलो असतो, परंतु मला तर आता काहीच कळत नाहीये की नक्की या पेनड्राईव्हमध्ये असणारे कोड आणि त्या वाईनची नंबर प्लेट याच्याबद्दल कोडच सुटत नाहीये. सायली म्हणते, जर ती नंबर प्लेट खरी असती आणि या पेनड्राईव्हमधील कोड कळाले असती तर आपण आत्तापर्यंत काहीतरी हालचाल केली असती. अर्जुन म्हणतो, नक्की कोड काय आहेत, एकदा त्या बघूयात जरा, असं म्हणत आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडून मोबाईल घेत त्यामधील कोड बघत असतो, परंतु अर्जुनलाही त्या कोडचा अर्थ काहीच कळत नसतो. तर त्यानंतर अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य बघ ना, तुला काही कळते का? चैतन्य म्हणतो, नाही ना, मला तर काहीच कळत नाहीये काय असेल या कोडचा अर्थ. तर सायली आणि अर्जुन सगळेजण विचार करत असतात. अर्जुन म्हणतो, जोपर्यंत या कोडचा अर्थ कळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. सायली म्हणते, पण आपण त्या लोकेशनपर्यंत जाऊ तर शकतो ना? कदाचित या कोडचा अर्थ कळेपर्यंत मुलींपर्यंत पोहोचायला आपल्याला उशीर झाला तर असं नको व्हायला की या कोडच्या नादात मुली आपल्या हातून निसटून जातील. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, पण सायली म्हणते, मला असं वाटतं की आपण त्या लोकेशनवर जाऊन याव. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही. असं म्हणत सायली, अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत सर वच जण त्या ठिकाणी जायला निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं श्वेताची खूप चिडचिड होत असते. श्वेता गोलूला सांभाळत असते आणि म्हणते, ही तुझी मम्मा, हिच्याकडून तर काहीच कळत नाहीये. एवढे प्रयत्न करून सायली, अर्जुनच नक्की काय चाललंय काहीच कळत नाहीये, आता तरी बघू तुझ्या मम्माकडून काही कळतं का? असं म्हणत श्वेता आता अस्मिताची वाट पाहत असते. आता अस्मिता येताच श्वेताला म्हणते, हे बघ सापडलं, हेच तर मी शोधत होते, पण सायलीला पिशवी दिली ना, त्यातच होतं. तर आता श्वेता नाटक करत अस्मिताला म्हणते, सायली ताई आराम करत असेल ना? अस्मिता ताई, खरतर आता तुम्ही डायफर आणायला गेलात त्यामुळे तिला डिस्टर्बही झालं असेल ना? तर अस्मिता म्हणते, सायली आणि आराम या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ती अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत सुद्धा आलेत, त्यांची चर्चा सुरू आहे, काहीतरी बोलतायत. तर आता श्वेताला लक्षात येतं की म्हणजेच चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे सर्वजण येत आता या केस बद्दलच बोलत असतील. आता श्वेता नाटक करत अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई जरा 2 मिनिट गोलूला घेता का? म्हणजे कुसुमताईंचा मगाशी फोन आला होता, त्या विचारत होत्या की अर्जुन सरांना मुलींबद्दल काही कळालंय का? मी तिच्याशी जरा बोलून येते. हा, तर त्यावेळी अस्मिता म्हणते, हो, आणि तिला हे पण सांग की अर्जुनच्या हाती काहीतरी लागलं आहे. तर त्यावेळी श्वेता लगेच मागे वळते आणि अस्मिताला विचारते, काय लागलंय हाती? तर अस्मिता म्हणते, अर्जुनला कोणता तरी पेनड्राईव्ह सापडला आहे आणि त्यात कसली तरी माहिती आहे. आता मात्र श्वेता घाबरते. श्वेताच्या लक्षात येतं की हा पेनड्राईव्ह सचिनचाच आहे. श्वेताला आता सचिनचं बोलणं आठवतं. सचिन म्हणालेला असतो, अर्जुन आणि सायलीवर तू लक्ष ठेवून आहेसच, परंतु आता त्यांच्या बोलण्यात पेनड्राईव्ह किंवा ती माहिती अशा पद्धतीचे जर काही शब्द उच्चारले गेले, जर त्यांना काही कळालं तर त्या गोष्टींवर लक्ष ठेवायचा आणि लगेच मला सांगायचं आहे. आता श्वेता अस्मिताला विचारते, त्या मुलींबद्दल काही कळालंय का? म्हणजे त्या मुली कुठे आहेत याची माहिती त्या पेनड्राईव्हमध्ये मिळाली आहे का? अस्मिता म्हणते, मला नाही ना माहीत, खरं तर मी या डायफरच्याच नादात होते, त्यामुळे मला या गोष्टी काही कळाल्याच नाहीत. तर त्यानंतर आता श्वेता घाबरलेली असते. तर अस्मिताला वाटत असतं
की तिला मुलींची काळजी वाटत आहे आणि म्हणूनच अस्मिता श्वेताला म्हणते, श्वेता, तुला मुलींची काळजी किती वाटते हे कळते मला तुला. मधुभाऊंना, कुसुमताईंना, सगळ्यांनाच त्या मुलींची काळजी आहे आणि या काळजीनेच तुम्ही खूप अस्वस्थ आहात. श्वेता, तू एक काम करतेस का? सायली फरी झाली ना की तू सायलीशी जाऊन बोल. सायली तुला या सगळ्याबद्दलची डिटेल माहिती देईल. तर श्वेता म्हणते, बरं ठीक आहे. श्वेता मनाशीच म्हणते, अर्जुन, सायलीला नक्कीच आता सचिनचा पेनड्राईव्ह सापडला आहे, म्हणजेच अर्जुन सायली त्या मुलींपर्यंत पोहोचणार. श्वेता पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली, अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत सर्वच जण त्या लोकेशनपर्यंत पोहोचलेले असतात. तर आता लोकेशन पाहतात तिथे फक्त माळरान असतं. तर आता चैतन्य म्हणू लागतो, पेनड्राईव्हमध्ये मिळालेले लोकेशन हेच आहे. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो ना, हेच लोकेशन आहे. तर चैतन्य म्हणतो, पण इथे तर फक्त माळरान आहे, इथे मुलींना कोणी ठेवू शकतं का? अर्जुन म्हणतो, मला नाही वाटत. तर त्यानंतर अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, आपल्याकडे दुसरं लोकेशन सुद्धा आहे, आपण त्या लोकेशनवर जाऊयात. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, बरं ठीक आहे. असं म्हणत आता अर्जुन, सायली आणि चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत सर्वजण दुसऱ्या लोकेशनवर जायला निघालेले असतात. तर दुसरीकडे इथे श्वेता सगळ्यांच्या नकळतच सचिनला फोन करते आणि त्या पेनड्राईव्हबद्दल सांगते. त्यावेळी सचिन श्वेताला म्हणतो, अगं पण हा पेनड्राईव्ह सायली अर्जुनला सापडलाच कसा? तर श्वेता म्हणते, या सगळ्याबद्दल मला काहीही माहीत नाही. आता फक्त माझ्या हाती इतकीच माहिती लागली आहे की त्या दोघांना तो पेनड्राईव्ह सापडला आहे आणि त्यातील सगळा डेटा रिकव्हर करण्यात त्यांना यश मिळालं आहे. आणि हो, प्रतिमाला सुद्धा ते विचारत होते की हा पेनड्राईव्ह रविराज सरांचा आहे का? आय होप. मला आत्तापर्यंत फक्त इतकीच माहिती कळाली आहे, या पलीकडे मला काही माहीत नाही. आता हे सगळं कळाल्यानंतर प्रिया पूर्णपणे भितरून जाते आणि म्हणते, चुकतंय, सगळं चुकतंय. प्रिया खूप चिडलेली असते. तर राकेश विचारतो की आता पुढे नक्की काय करायचं? तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली, अर्जुन सर्वच जण त्या दुसऱ्या लोकेशनपर्यंत पोहोचलेले असतात. आता सगळा परिसर पाहिल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की पेनड्राईव्हमधील दुसरं लोकेशन तर हेच दिसतंय. अर्जुन म्हणतो, या घराची अवस्था पाहिल्यानंतर असं वाटतंय की बरेच महिने हे घर असंच बंद आहे. आजूबाजूला कवत किती वाढलंय बघा. तर त्यावेळी सायली म्हणते, कदाचित मला तरी असं वाटतं की मुलींना इथेच ठेवण्यात आलं असावं, कारण अशा गोष्टी करण्यासाठी कोणीतरी अशीच पडीत आणि कोणालाही न करणारी जागा शोधणार ना. तर चैतन्य म्हणतो, पण ही जागा पाहिल्यानंतर इथे कोणी 2-3 दिवसासाठी तरी राहू शकेल असं मला तरी वाटत नाही. अर्जुन म्हणतो, बघूयात, आपल्याला माहिती मिळेल. आता सर्वांचा शोध सुरू असतो. त्याचवेळी तिथून जाणारी एक व्यक्ती, इन्स्पेक्टर सावंत त्याला बोलावून घेतात आणि त्या घराबद्दल चौकशी करतात. परंतु त्या घराबद्दल त्या व्यक्तीला काहीच माहीत नसतं. ती व्यक्ती म्हणते, बरेच वर्ष झाली आहे की हे घर असंच बंद आहे. आता सायलीच्या हाती भक्कम पुरावा लागतो. तिथे असणारा कागद सायली ज्यावेळी बाजूला करते त्यावेळी त्या कागदाच्या खाली गाडी असते आणि गाडीची नंबर प्लेट पाहता सायली अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांना आवाज देते. अर्जुन विचारतो, काय झालंय? सायली म्हणते, बघा, या गाडीची नंबर प्लेट बघा. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला ज्या गाडीचा नंबर दिसतोय ती गाडी हीच आहे, नंबर सेम आहे. अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते, हो, हीच ती गाडी आहे. सायली, चैतन्य म्हणते, भाऊजी, तुमच्याकडे गाडीचा नंबर आहे ना? तर चैतन्य म्हणतो, हो. असं म्हणत चैतन्य चेक करतो आणि म्हणतो, अर्जुन, आरटीओ कडून ज्या नंबरची तू माहिती मिळवायला सांगितली होती ती गाडी हीच आहे. आता अर्जुन सुद्धा चेक करतो आणि म्हणतो, हो, हीच ती गाडी आहे
आणि हीच ती नंबर प्लेट आहे. म्हणजे ती लोक मुलींना सर्वप्रथम इथेच घेऊन आली असतील. आता अर्जुन चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांना वाईन चेक करायला सांगतो आणि त्यानंतर तिथे असणाऱ्या आजूबाजूच्या परिसरात सायली अर्जुन शोध घेत असतात. आणि त्यावेळी सायली अर्जुनला एक वस्तू दिसते. अर्जुन सायलीला म्हणतो, इथे काहीतरी दिसतंय. सायली म्हणते, हो वही वगैरे दिसतंय. तर ती वस्तू खूप लांब असते. आता अर्जुन काठीच्या सहाय्याने ती वही पुढे खेचून घेतो आणि त्यानंतर यावेळी सायली आणि अर्जुन पाहतात. त्यावेळी सायली म्हणते, हे तर मनूच अक्षर आहे, म्हणजे ही वही मानसीची आहे. अर्जुन म्हणतो, तुला खात्री आहे? सायली म्हणते, हो ही मानसीचीच वृ आहे, कारण मानसीच अक्षर मी अगदी व्यवस्थित ओळख. ते तर चैतन्य विचारतो, काय झालं? तुम्हाला काही सापडलं का? अर्जुन विचारतो, तुम्हाला वाईनमध्ये काही सापडलं का? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, नाही. अर्जुन म्हणतो, आम्हाला ही वही सापडली. आणि सायलीच म्हणणं असं आहे की हे अक्षर मनूच आहे, म्हणजेच ही वही मानसीची आहे. तर आता चैतन्य सायलीला म्हणतो, सायली वहिनी, तुला खात्री आहे का? कारण असं अक्षर इतर कोणाचंही असू शकतं. तर सायली म्हणते, नाही, मानसीचा अभ्यास मी घ्यायचे, त्यामुळे मला माहीत आहे हे अक्षर तिचंच आहे. तर चैतन्य म्हणतो, म्हणजे ही जागा मुलींना ठेवण्यासाठी वापरली गेली. तर अर्जुन म्हणतो, याचा अर्थ हा त्यांचा अड्डा असावा. तर आता चैतन्य म्हणतो, आपण ही वृ चेक करण्यासाठी पाठवूयात का? सायली म्हणते, नाही, फॉरेन्सिस रिपोर्ट करण्यासाठी ही वही आता पाठवण्यात काहीच अर्थ नाही. कारण जर आपण इथली कोणतीही गोष्ट उचलली तर त्यांना कळेल, त्यांना सुगाव लागेल की आपल्याला काहीतरी कळालं आहे. आता आपण इथली कोणतीच वस्तू हलवायची नाही. बघू या सगळ्यात आता कोण अडकतंय. अर्जुन म्हणतो, हो अगदी बरोबर आहे. असं म्हणत सायली अर्जुन आता मिळालेल्या सगळ्या वस्तू पुन्हा एकदा जागच्या जागीत ठेवायला घेतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई आणि घरातील सर्वच जण सायली अर्जुनची वाट पाहत असतात. कल्पनाताई म्हणतात, अजून कसे नाही आले सायली अर्जुन? तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना तू पण ना खरंच कमाल करतेस. अगं बाहेर जायची परवानगी तूच दिलीस ना, त्यांना मग काय एवढा विचार करतेस? तर त्यावेळी कल्पनाताई म्हणतात, अहो नाही सायली, बाहेर पडताना मला म्हणाली होती की थोडंसंच काम आहे, आम्ही लवकरच येऊ, परंतु अजूनपर्यंत ते आलेच नाहीयेत. तर त्याच वेळी अस्मिता त्या ठिकाणी येते आणि म्हणते, मी जर बाहेर गेले ना तर मम्माला एवढी काळजी वाटत नाही जेवढी तिला सायलीची वाटते. असणारच, कारण मम्मासाठी सायली फेवरेट आहे ना. तिच्यासाठी सायली इतकी महत्वाची आहे की सायली जरा कुठे बाहेर गेली की मम्माला तिची इतकी काळजी वाटते की काळजीने अक्षरशः ती अस्वस्थ होते. कल्पनाताई म्हणतात, गप्प बसा अस्मिता, असं काही नाहीये. प्रतापराव म्हणतात, होम, म्हणजे मी सुद्धा बाहेर गेलो तर कल्पनाला दिसतही नसेल ना? म्हणजे कल्पना, अगं तुला माहीत तरी असतं का की आम्ही दोघे कुठे जातोय, कधी येतोय? अस्मिता म्हणते, हो ना मम्मा, मी तुला दिसतेय का? आम्ही दोघं तुला दिसतोय का? प्रतापराव म्हणतात, कल्पना हे बघ, मी इथे आहे, दिसतोय ना तुला? असं म्हणत अस्मिता आणि प्रतापराव कल्पनाताईंची मस्करी करत असतात. कल्पनाताई म्हणतात, काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? प्रतिमा आत्या म्हणतात, नको रे प्रताप, तिला त्रास देऊ. तर अस्मिता म्हणते, मम्मा मी तुझी मुलगी आहे, अस्मिता लक्षात ठेवशील ना? कल्पनाताई म्हणतात, हो मला माहीत आहे तू माझी मुलगी आहेस, पण मला सायली व्यतिरिक्त काही दिसत नाही, हेही तितकंच खरं आहे. पण अस्मिता, तू ज्यावेळी प्रेग्नेंट होतीस ना त्यावेळी तुझ्या बाबतीत सुद्धा मी अशीच काळजी करायची, कळलं का? आणि आठवत्य का? आता काही वेळातच सायली आणि अर्जुन घरी येतात. सायली खूप थकल्यासारखी वाटत असते. आता मात्र कल्पनाताईंना खूप काळजी वाटते. कल्पनाताई सायलीला विचारतात, सायली काय झालंय बाळा, तुला बरं वाटत नाहीये का? असं म्हणत कल्पनाताई सायलीला घरात घेऊन येतात
आणि तिला शांत बसवतात. सायली म्हणते, आई काही नाही हो, जरा पायात गोळे आले आहेत. कल्पना ताईंचा जीव इतका घाबरा होतो की त्या लगेच श्वेताला आवाज देतात आणि म्हणतात, श्वेता अगं कुठे आहेस तू? श्वेता म्हणते, मावशी मी इथेच आहे, काय झालंय? तर कल्पनाताई म्हणतात, श्वेता टपमधून गरम पाणी घेऊन ये आणि त्यात मीठ टाक. तर त्यानंतर कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात, अहो अश्विनला फोन करा आणि त्याला म्हणाव गायनायकला घेऊनच ये. अगं स्मिता, तुझ्याकडे पाय दुखण्यावर औषध होतं ना, ज्या बरं घेऊन ये. असं म्हणत कल्पनाताई सगळ्यांनाच कामाला लावतात आणि सायलीला म्हणतात, थांब मी तुझे पाय चेपून देते. सायली म्हणते, आई अहो नको, तुम्ही काय करता हे? कल्पनाताई म्हणतात, गप्प बसायचं. आता तुला किती सांगितलंस? स्वतःची काळजी घे, तरी सुद्धा तुला स्वतःची काळजी घ्यायचीच नसते, बाहेर जायचंच असतं ना. असं म्हणत कल्पनाताई आता सायलीचे पाय चिपून देत असतात. त्यांच्यातील आई, त्यांच्यातील काळजी हे पाहून सर्वच जण त्यांच्याकडे पाहू लागतात. सायली तर कल्पनाताईंकडे पाहतच बसते. कल्पनाताईंना सगळ्यात जास्त फक्त सायलीची काळजी वाटत असते आणि याच प्रत्येकाला येत असतो. प्रत्येकाला माहीत असतं की कल्पनाताई सायलीला कितीही जीव लावतायत, तर दुसरीकडे पाहायला मिळत सचिन आणि राकेश प्रियाला भेटण्यासाठी इथे जेलमध्ये आलेले असतात. आता प्रिया त्यांना भेटायला आलेली असते. तर त्याच वेळी राकेश म्हणतो, तू वेळेवर वर. तर त्यावेळी प्रिया रागानेच पाहतात. राकेश घाबरतो आणि म्हणतो, सचिन बरं झालं तू वेळेवर त्या श्वेताला फोन केलास आणि म्हणून आपल्याला ती माहिती मिळाली. तरी तर सचिन म्हणतो, हो ना सायली आणि अर्जुन हात धुवून या सगळ्याच्या मागे लागले आहेत. त्या कुठल्याही क्षणी कोणतीही माहिती त्यांना मिळू शकते. तर आता प्रिया त्यांच्या समोर येते आणि तेव्हा मात्र सचिन आणि राकेशची बोलतीच बंद होते. त्यांना काय बोलावं काहीच कळत नाही. प्रिया म्हणते, बोला, का थांबलात? बोला ना आता बोला, जे काही बोलायचं असेल ते माझ्यासमोर बोला. सचिन घाबरतच म्हणतो, प्रिया तू चिडू नकोस, मला माहीत आहे काही गोष्टी या आपल्या हाताबाहेर गेल्या आहेत, पण प्लीज तू रागवू नकोस, पण काळजी करू नकोस. मी पुढचं सगळं काही कंट्रोल करणार आहे, सगळं हँडल करेन. तर त्यावेळी प्रिया काही न बोलता एक प्रश्न करत म्हणते, पुढचा प्लॅन काय आहे सांग. सचिन गप्पणे प्रियाकडे पाहत असतो. प्रिया म्हणते, नाही, मला सगळं काही कळत राहिला पाहिजे. कारण काय आहे ना, मी थोडा दुर्लक्ष केला की पुढचा सगळा डोलारा आहे ना तो कोसळतो. सचिनला चांगलाच घाम फुटलेला असतो. सचिन घाबरतच प्रियाला म्हणतो, हे लोकेशन, या लोकेशनवर आपण मानसीला ठेवणार आहोत. आता प्रिया ते लोकेशन चेक करते. सचिन म्हणतो, हे लोकेशन म्हणजेच टोनीचा एक मित्र आहे आणि तो आता वारला आहे, त्याचंच हे गॅरेज आहे आणि त्याच गॅरेजमध्ये आपण मानसीला ठेवणार आहोत. तर प्रिया प्रश्न करत म्हणते, बाकीच्या मुली? तर राकेश म्हणतो, बाकीच्या मुलींना आपण आश्रमात शिफ्ट करणार आहोत. प्रिया म्हणते, खाल्ली माती, मला माहीच होतं तुम्ही माती खाल्लारच. तर त्यावेळी सचिन म्हणतो, म्हणजे? तर प्रिया म्हणते, म्हणजे मला सांग, आतापर्यंत आपण हे सगळं काही का केलं? का त्या मानसीला आपण या सगळ्याच्या विरोधात उभं केलंय? कारण ज्यावेळी ती कोर्टात उभी राहील, तिला कोर्टात घेऊन येतील, त्यावेळी ती सायली अर्जुनच्या विरोधात साक्ष देईल, यासाठीच तर त्या मानसीला आपण भडकवतोय ना, तिला आपल्या ताब्यात ठेवतोय. आणि एक गोष्ट विसरू नकोस सचिन, मानसी हाच आपल्या हुकुमाचा एक्का आहे. सचिन म्हणतो, हो मी प्रयत्न तर तेच करतोय. आता मात्र प्रिया चिडते आणि म्हणते, प्रयत्न म्हणजे अजूनही फक्त प्रयत्नच सुरू आहेत का? एवढा मोठा प्लॅन आखलाय, मग त्या प्लॅनची सुरुवात कधीपासून होणार आहे? हा प्लॅन ॲक्शनमध्ये कधीपासून येणार आहे हे मला कळायला हवं. सचिन तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. कल्पनाताई स्वतःहूनच सायलीचे पाय चेपून देत असतात, तिची काळजी घेत असतात.
सायली म्हणते, आई राहू द्यात ना, प्लीज नको ना, खरंच नकोय. कल्पनाताई म्हणतात, अगं तू जरा शांत बसतेस का, असं म्हणत कल्पनाताई सायलीची काळजी घेत असतात. तर आता श्वेता नाटक करत म्हणते, सायलीताई तू अजिबातच स्वतःची काळजी घेत नाही. कल्पनाताई म्हणतात, मी तर तेच म्हणते, पण सायली तर अजिबातच ऐकत नाहीये. तर त्यावेळी अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा तू अशी काही घाबरतेस की जणू काही आताच तिची डिलिव्हरी होणार आहे. तर कल्पनाई अर्जुनला म्हणतात, अर्जुन तू गप्प बसा, मी तुला म्हणाले होते की सायलीने बाहेर जायला नकोय, कारण तिला ते सहन होत नाही. आता बघतोयस ना तिला किती त्रास होतोय. ते अस्मिता म्हणते, झालं आता मम्मा सायलीला घरात बसवण्याबद्दल बोलायला सुरुवात करणार. मम्मा अगं तुला कळते का, परदेशात बायका 9व्या महिन्यापर्यंत काम करत असतात. एवढंच नाही तर स्वतः चालत जाऊन ॲडमिटही होतात आणि स्वतः डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला घेऊन घरीही येतात. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता परदेशातलं कौतुक तू मला इथे सांगू नकोस, आणि हो आपण भारतात राहतोय. तर अस्मिता म्हणते, पण मम्मा अगं या दिवसांमध्ये हालचाल होणं पण तितकंच गरजेचं आहे ना. अस्मिता म्हणते, मम्मा अग तू एवढी पॅनिक का होतेस. कल्पना ताई म्हणतात, अस्मिता आता तू मला शिकवणार आहेस का. अगं सायलीला आता 8वा महिना सुरू होणार आहे आणि आता सायली तुला प्रत्येक हालचाल ही जपूनच करावी लागेल, प्रत्येक पाऊल हे जपून टाकावं लागेल. अर्जुन तुला कळतं का, सायलीला आता 8वा महिना सुरू होणार. तुमची जी काही शोधाशोध सुरू आहे ना, या सगळ्याचा सायलीला किती त्रास होतोय ते बघ, तिचे पाय यामुळेच भरून आले आहेत. तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, आणि अर्जुन या अवस्थेत सायरीला पेन किलर सुद्धा घेता येणार नाही. समजा तिच्या पायाला सूज आली तर कोणत औषधही तिला घेता येणार नाही. तर कल्पना ताई म्हणतात, हे सगळं ना तुम्ही स्वतःहून ओढवून घेतलं आहे. हे संकट तुम्ही का ओढवून घेताय. माझं कोणी का ऐकत नाहीये, मला काहीच कळत नाहीये. आता प्रतिमा त्या कल्पना ताईंना म्हणतात, कल्पना तू अगोदर शांत हो. आणि हो कल्पना, प्रेग्नन्सीमध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात, तू का एवढी पॅनिक होतेस. तर त्यावेळी प्रतिमा आत्या बोलतात आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो, बरं झालं प्रतिमा आत्या तूच बोललीस, मम्मा तर एकदम पॅनिक मोडमध्येच केली आहे. आता सायली सगळ्यांना म्हणते, प्लीज जरा थांबा ना, मी जेवून घेऊ का, मला खूप भूक लागली आहे. कल्पनाताई म्हणतात, हो तू जेवून घे. असं म्हणत कल्पनाताई श्वेताला हाक मारतात आणि ताट वाढायला सांगतात. आता सायली अर्जुनला समजावत म्हणते, अहो तुम्हाला उगाच आईंवर आवाज वाढवायची काही गरज नाही, आईसोबत वाद घालायचा नाही, आणि हो उगाच काहीतरी त्यांना बोलायचं नाही. तुम्हाला त्यांच्याशी जे काही बोलायचं आहे ना ते त्यांना समजावून सांगा, त्यांच्यावर चिडायचं नाही, कारण आई त्यांच्या जागेवर अगदी बरोबर आहेत, त्यांचं काही चुकत नाहीये. आता अर्जुन पुढे बोलण्यासारखा कुठलाच शब्द नसतो. अर्जुन हात सोडतो आणि म्हणतो, कळलं कळलं मला, पण कसं आहे ना तुम्हा दोघींचं, तुझं माझं जमेना. आणि म्हणतात ना, सायली म्हणते, तुझ्या वाचून कर्मेना असंच म्हणायचं ना तुम्हाला. तर अर्जुन म्हणतो, हो तेच काहीतरी. तर सायली म्हणते, हो आहे, आमचं तसं बॉन्डिंग काय, तुम्ही सासूस ना. तर त्यावेळी सायली म्हणते, असू आम्ही सासूस ना, कसेही असलो तरी आई आणि मुलीच बॉन्डिंग असंच असतं, आणि या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका. तर अर्जुन म्हणतो, मी मध्ये पडतोय. सायली म्हणते, हो. अर्जुन म्हणतो, सॉरी चुकलंच माझं, यापुढे तुम्हा दोघींच्या मध्ये मी अजिबात येणार नाही. आता सायली अर्जुन यांच्यामध्ये बोलणं सुरू असतं आणि श्वेता त्यांच्यावर लक्ष ठेवून असते. श्वेता लक्ष ठेवत मनाशीच म्हणते, हे दोघं नक्की काय बोलतायत, इन्व्हेस्टिगेशन बद्दलच बोलत असतील का, आता हे खरंच सोनोग्राफीला गेले असतील की आणखी कुठे जाऊन आले असतील. श्वेता या सगळ्या गोष्टीचा विचार करते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, सचिन प्रियाला म्हणतो, प्रिया तुला नक्की काय म्हणायचं आहे. प्रिया सचिनला म्हणते, ज्या क्षणापासून सायली इथून गेली आहे तेव्हापासून
मी तडफडते सायलीला परत इथे आणण्यासाठी. तिला मला परत याच जागी घेऊन यायचं आहे. आणि त्यासाठी मानसी हाच योग्य पर्याय आहे. या सगळ्यात मानसीचा चाच उपयोग करून घ्यावा लागेल. आता प्रिया त्या मोबाईलमधील सिम कार्ड हातात घेते आणि म्हणू लागते, मानसीला जर आपण आपल्या बाजूने वळवलं, तिला जर आपण आपल्याच पद्धतीने समजावलं, तर मग ती स्वतः सायलीला इथपर्यंत घेऊन येऊ शकते. सायलीला इथे जिनमध्ये आणण्यासाठी मानसीज अगदी परफेक्ट आहे. आणि हा प्लॅन आपल्याला उद्याच्या उद्या अंमलात आणायलाच हवा असं म्हणत प्रिया आता ते सिम कार्ड दाताने तोडून टाकते. आता मात्र प्रिया असं का बघते ना सचिनला कळत ना राकेशला. प्रियाच हे वागणं पाहून सचिन आणि राकेशला धक्काच बसतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करते. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसणारी ती वैन आणि त्यानंतर लोकेशनवर पोहोचताच दिसणारी ती वैन म्हणजे अगदी जी वैन सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसते तीच वैन मुलींना घेऊन त्या पड जागेपर्यंत गेलेली असते. हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. आता सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि तिथे मिळालेली ती नोटबुक आणि त्यातील अक्षर सायलीने ओळखलेलं असतं. सायलीच्या लक्षात येतं, हे तर मानसीच अक्षर आहे. आता सायली त्याच विचारात हरवून गेलेली असते. आता सायलीच्या मनात पैकी कोणते विचार चालू आहेत याचा शोध घेण्यासाठी श्वेता तिथे टॉवेल घेऊन येते आणि सायलीच्या पायापाशी बसत सायलीचे पाय पुसून देत असते. परंतु त्यावेळी सायली श्वेताला म्हणते, श्वेता अगं काय करतेस तू? श्वेता म्हणते, काही नाही सायली ताई, मला हे करू देत सायली ताई, अगं मला आवडत तुझी काळजी घ्यायला. तर सायली म्हणते, हो तुला आवडत असेल, परंतु माझ्या पायाला हात लावला तर मला ते नाही आवडत. तर श्वेता म्हणते, माहीत आहे मला, पण मला माझं काम करू दे माझ्या समाधानासाठी असं समज. आणि हो हे सगळं काही मी तुझ्यासाठी करत नाहीये तर बाळासाठी करते असं समज. सायली श्वेतावर विश्वास ठेवते आणि म्हणते, खरंच तू म्हणजे ऐकणार नाहीस. आता श्वेता नाटक करत सायलीला म्हणते, खूप अस्वस्थ दिसतेस सायली ताई, तू बाकीच्या मुलींचा आणि मानसीचा विचार करतीयस ना? आता श्वेता सायलीला विचारते, अर्जुन सरांना काही कळलंय का त्या मुलींबद्दल? तर त्यावेळी सायली म्हणते, अगं पोलिसांचा तपास तर सुरूच आहे आणि आज आम्ही सुद्धा एका ठिकाणी गेलो होतो. तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ना आम्हाला असं म्हणत सायली श्वेताला पुढे घडलेला सर्व प्रकार सांगणार. परंतु त्याचवेळी कल्पनाताई सायलीला आवाज देतात आणि म्हणतात, सायली आता पाय दुखायचे थांबलेत का? सायली म्हणते, पूर्ण बरं वाटलं नाहीये साई, पण थोडं तरी बरं वाटते असं म्हणत सायली आता त्याच गोष्टींचा विचार करत असते. सायलीच्या डोक्यात सतत तेच विचार सुरू असतात. तर दुसरीकडे सचिन प्रियाला विचारतो, प्रिया तू काय केलंस? हे तर प्रिया म्हणते, जे योग्य आहे ना तेच मी केलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, दर 10 कॉल नंतर तू तुझा सिम कार्ड चेंज करायचा आहे, तरच तुमच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकणार नाही. तर राकेश सचिनला म्हणतो, सचिन हे मात्र अगदी प्रिया अगदी बरोबर बोलते. या बाबतीत आपल्याला प्रियाचं ऐकायला हवं. तर प्रिया चिडते आणि म्हणते, फक्त याच बाबतीत नाही तर प्रत्येक बाबतीत तुम्ही फक्त माझंच ऐकायचं. तर आता प्रिया पुढे म्हणते, आता मुद्द्याच बोलायचं बिचारा अर्जुन, खास करून ती सायली मानसीला शोधत असतील ना, मग खरं तर आता आपण त्यांची मदत करायला हवी. सचिन म्हणतो, मदत? तर त्यावेळी प्रिया म्हणते, हो आता त्या मानसीला त्या सायली अर्जुनच्या समोर उभंच करायला हवं. मग तिला कोर्टात हजर केलं जाईल आणि कोर्टात ती आपल्या बाजूने साक्ष देईल आणि म्हणेल की हो मी अल्पवरून आहे आणि हे जे काही केलं आहे ते सायली ताईनेच केलं आहे. आणि त्यानंतर तर सायलीच्या बाबतीत जे काही घडेल तो माझ्यासाठी आनंदच असेल, म्हणजे तो वेगळ्याच लेवलचा आनंद असेल असं म्हणत प्रिया स्वप्न रंगवत असते. प्रिया पुढे म्हणते, एकदा का माझ्या मनासारखं झालं की मग सायलीच्या नशिबात
सुद्धा पांढरी साडी मनांची बोत आणि विस्कटलेले ते केस असं म्हणत प्रिया जोर जोरात हसू लागते. प्रिया एकटीच असते आणि म्हणू लागते, मला हे सगळं काही अनुभवायचं आहे, याचीच तर मी वाट बघते. असं म्हणत प्रिया एकटी हसत असते. सचिन तिला भानावर आणतो आणि म्हणतो, प्रिया काय चाललंय? तुला या जेलमध्ये आणल्यापासून तुझं वागणं बदललंय असं तुला वाटत नाहीये का? सचिन म्हणतो, आय अंडरस्टँड. म्हणजे जेलमध्ये आल्यानंतर आपला मेंटली बॅलन्स डिस्टर्ब होतो. तर आता प्रिया चिडते आणि सचिनला म्हणते शांत राहायचं आणि हो मी जे काही सांगते त्या गोष्टीवर फक्त लक्ष द्यायचा. आता असं काहीतरी करायचं की मानसीच्या खुना या सायली अर्जुनपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि सायली अर्जुन त्या मानसीला शोधक तिथपर्यंत येतील आणि मग अलगत आपल्या जाळ्यात अडकतील. तर सचिन म्हणतो, अजून तो मेन प्रॉब्लेम आहे. तो आहेच कारण आपण तिला कितीही धमकवलं, कितीही काही बोललो तरी सुद्धा ती आपल्या बाजूने बोलायला तयारच होत नाहीये. आणि जर ती कोर्टात आपल्या बाजूने साक्ष द्यायला तयारच झाली नाही तर प्रिया म्हणते, त्याही गोष्टीचा मी विचार करून ठेवला आहे आणि मानसी आपल्या मर्जीप्रमाणे कशी वागेल हे मला चांगलंच माहीत आहे. येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया सचिनला म्हणते, सचिन तुझ्याकडे जे काही लोकेशन आहे त्यातील तुला आठवतं का असं एखाद लोकेशन जिथे आपण मानसीला शिफ्ट करू शकतो? तर सचिन म्हणतो, हो. तर आता प्रिया म्हणते, मग आता अशा लोकेशनवर तिला शिफ्ट करायचं की तिथे सायली अर्जुन अगदी अलगदपणे पोहोचू शकतात. दुसरीकडे सायली मानसीचा फोटो पाहत तिची आठवण काढत म्हणते, मनू बाळा तू कुठे आहेस? तू ठीक आहेस ना? तू काळजी करू नकोस. तुझी ही सायली ताई तुला लवकरच शोधून घरी घेऊन येईल. तर आता इकडे प्रिया सचिन, राकेश आणि श्वेताला म्हणते, आता एकाच वेळी 2 पक्षी मारायचे, एक मानसी. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.